तुम्हाला घातलं तुम्हाला डाबऱ्यात का लग्नाला आलाय तो एवढा गोंधळ घातलाय तुमच्या पोलकीचा निघाला धूर तुमच्या. अगं आजे शिवाय नका दिवस मंजू दीदीने सांगितलंय क्लासमध्ये शिवाय द्यायच्या नाही. ते तुला सांगितलंय मूड द्या मला शिव्या देऊ नको सांगणार अजून जन्माला यायचंय. आलाय जन्माला आणि मी सांगतोय ना शिवाय देऊ नको. आजे ही बारकी पोर आहेत त्यांच्या वाईट संस्कार होत्या. नाहीतर त्यांचा आईबाप किती गुणाचा आहे ते माहित आहे मला. आता जर का कोणी कालवा केला ना तर बदलूनच काढेल एकेकाला. अरे तुमच्या काय कानात बोळे घातलेत होय. थांबा आता तुम्हाला डबऱ्यातच घालते एकेकाला. अरे काय चाललंय किती गोंधळ घालताय तुम्ही हा. अरे का विनाकारण आजीला त्रास देताय. तुम्हाला शांत बसा म्हणलेलं कळत नाही का. शांत बसा. बघ की अगं जरा गप बसा म्हणलं तर जास्तच बोंबालतात. तू जरा चांगलं बदलून काढ ह्या कार्टेसनी. आजे अगं लहान मुलांना मारायचं नसतं. त्यांच्यावरती वाईट संस्कार होतात. त्यांना प्रेमाने समजून सांगायचं. त्यांना नीट समजून सांगितलं ना की बरोबर सगळं ऐकतात बघ. ही पोरं कसले ऐकतात. हैवानाच्या पोटाला जन्माला आले ते कार्टी. त्या कंपाऊंडरची सावली पडल्यागत वागतात. त्या कंपाऊंडर वरनं आठवलं जर मला बोलायचंय तुझ्याशी. जर तिकडे चल बघू. मुलांनो पुस्तक काढ आणि धडा वाचत बसा आणि अजिबात दंगा करायचा नाही. मी इथेच आहे. ये बोल काय बोलायचं होतं तुला. काय ग त्या कंपाऊंडरने तुला महाबळेश्वरला कशाला नेलं होतं. अगं गावात कोण मरायला लागलं तर साधी फुकट जे गोळी देत नाही तो आणि तुझ्यावर कशाला एवढा उपकार करतो या. तुला त्यांनी फिरायला नेलं ना त्याच्या मागे नक्कीच त्याचा काहीतरी डाव असणार आहे. अगं असं काही नाहीये. डॉक्टर खरंच खूप चांगले आहेत. तुला खरं सांगू का अमरच्यात आणि माझ्यात जरासे वाद झाले होते. ते मिटावेत आणि आम्ही एकमेकांबरोबर चांगला टाइम स्पेंड करावा म्हणून स्वतःच्या पैशाने ते आम्हाला ट्रिपला घेऊन गेले होते. मग तुम्हाला दोघांनाच पाठवायचं होतं. तू कशाला आला तुमच्या संग. अगं तुला माहिती आहे ना त्यांचं या जगात दुसरं कोणीही नाहीये म्हणून आले होते आमच्या बरोबर. अगं तू असंच बोलून बोलून माणसांच्या जवळ जातो आणि माणसांना भुलतो. तू बाई लांबच राहा त्याच्यापासून. तुझी त्यांच्या बरोबर काय दुश्मनी आहे ना मला हेच कळत नाही. बिचारे डॉक्टर खरंच खूप चांगले आहेत ग. कंपाऊंडर बिचारा. अगं 1000 राक्षस मिळाले असेल तेव्हा हे जन्माला आलाय. तू नको मला सांगूस बाई आणि तू तुझी काळजी घे म्हणजे झालं. बर बाई ठीक आहे मी माझी काळजी घेईन. तू माझं टेन्शन घेणं सोडून दे. आणि हो माझंही तुझ्यासारखंच झालं होतं. मी सुद्धा त्यांच्याबद्दल खूप सारे गैरसमज करून घेतले होते. पण मला आत्ता जाणवतंय ते तसे नाहीयेत. ते खरंच खूप चांगले आहेत आणि नुसते चांगले नाहीयेत सज्जन सुद्धा आहेत. खरं तर त्यांच्या इतका सज्जन माणूस मी माझ्या आयुष्यात कोणी बघितला नव्हता. तर लय सज्जन आहेत. आता तुला कसं सांगू मंजू दीदी डॉक्टरांच्या मनात काय चाललंय ती बिचारी मंजू दीदी. डॉक्टर ठीक आहे तुम्ही सांगितलं पिक्चरची तिकीट. थँक्यू बजा. ठीक आहे वहिनींसाठी आणि तुझ्यासाठी 2 तिकीट. कशाला उगाच. अरे घे. अरे त्यांना बाहेर घेऊन जा. बरेच दिवस झालं त्यांनाही कुठे घेऊन गेलं नसशील. बरेच दिवस कधीच गेलो ना आम्ही. अरे म्हणूनच म्हणतोय त्यांना सिनेमाला घेऊन जा. त्यांची काहीतरी हाऊस मौज असेल की नाही. हाय की ते बी झालंच म्हणा. पण हे बाकीचे तिकीट म्हणल्या तुम्ही येणारच असाल पिक्चरला. चला की मग सगळं जाऊ. हा नाही नाही बजा मी येणार नाहीये. हे सगळे तिकीट बाबूदादाच्या फॅमिलीसाठी आहेत. त्यांनाही असं कधी अनुभवता आलं नसेल ना. माझ्या फॅमिली सारखेच आहेत ते आणि माझ्यामुळे जर का त्यांना आनंद मिळत असेल तर मला नक्कीच आवडेल ते. म्हणून त्यांनाच पाठवतोय. अख्ख्या गावानं पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे तुमचं. तुमच्यासारखा माणूस उभ्या आयुष्यात बघितला नाही. गावानं तर तुमचं देवाळच बांधलं पाहिजे डॉक्टर. कशाला मीच तुम्हाला साष्टांग दंडवत घालतो आत्ताच लगेच. अरे बजा काय करतोस बजा उठ. तुला माहिती आहे ना मला हे असलं काही आवडत नाही. गपचूप वहिनींना घेऊन सिनेमाला जा. बर चालतंय की येतो.
येऊ का हम्म. लय भारी झाला. नकाशा क्षेत्र भेट. नीट बसायला काय होतं तुला? हा ठीक, चांगला नाही आला व्हिडिओ. डिंपल, तू इथं मोबाईल खेळत बसली होय. जा आतली खोली साफ करून घे. किती कचरा झालाय. मम्मी, मला आज लय कंटाळा आलाय. कल करते हो. तिकडे दे. हा काय चाललंय ग तुझं? किती आळशी झालीस. उद्या लगीन झालं सासूला अशीच म्हणणार आहे उद्या करती म्हणून. जा झाडू मार जा जा. मंगलताई ती उद्याच झाडून काढेल, म्हणजे आज तिला महत्वाचं काम आहे. काय झालं डॉक्टर? दवाखान्यात लय काम आहे का? नाही नाही मंगलताई, दवाखान्यात काही काम नाहीये. डिंपल सिनेमा बघायला जाणार आहे. क्या? सच में? हो सच में. नाही नको डॉक्टर, ती एकटी कुठं जाणार नाही. एकदा पाठवलं तेवढं बास आहे. आता काय मी तिला कुठं पाठवणार नाही. नाही मंगलताई, ती एकटीच जाणार नाहीये, तुम्हा सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे. म्हणजे तुम्ही सगळे सिनेमा बघायला जाणार आहात. मी ऑलरेडी तिकीट्स बुक केले. काय आपण पिक्चर बघायला जायचं वय दिदे? मग मी तिकडे गॉगल घालू का ग? टोन्या, गॉगल लावायला काय तू लग्नात चाललाय का? आणि पिक्चर बघताना कधी गॉगल घालत नाही. येड कुठलं. डिंपे, माझी तिकीट आणलेत का बघ, नाहीतर एकाला बी जाऊन द्यायची नाही मी. आजी, अहो तुम्हाला तर दिसत नाही ना, मग तुम्ही कसं बघणार? तू नको माझी काळजी करूस. माझं मी बघीन कसा सिनेमा बघायचा ते, ज्याच्या त्याला गाड्या वाजायला. हो आजी, तुमचंही तिकीट काढलंय. डिंपल, मंगलताई, बाबूदादा, टोण्या यांना कधीच बाहेर जाता येत नाही. तेवढंच वाड्याच्या बाहेर पडते, घेऊन जा. डॉक्टर किती विचार करतात आमच्या सगळ्यांचा, आणि मी काय विचार करत होती त्यांच्याबद्दल. चुकलंच माझं. मंगलताई, कसला विचार करताय? काय नाही, आपण डॉक्टर किती करताय आमच्यासाठी. हा काही कारण नसताना एवढा खर्च करताय आमच्यावर. बरोबर आहे मम्मीचं. कारण नसताना डॉक्टर कधीच कोणासाठी काय करत नाही. हे असं आम्हाला सगळ्यांनी पिक्चरला पाठवण्यामागं नक्कीच ह्यांचा काहीतरी प्लॅन आहे. नाही, मला नाही जायचं पिक्चर बघायला. का ग काय झालं? मगापासून तर एवढी हरकली होती, आणि आता काय झालं? आणि घरात एकटी बसून काय करणार आहेस? मी एकटे कुठं आहे? डॉक्टर बी असतील की इथं. अगं ते कसं असतील? ते बी येतील ना आपल्या संघ पिक्चरला. नाही नाही मंगलताई, मी नाही येणार. माझं एक खूप महत्वाचं काम आहे. मग झालं तर डॉक्टर बी आहे इथंच. नाही, मी तुला एकटीला ठेवणार नाही इथं घरात. आणि हे बघ, तू जर येणार नसिला तर मी बी जात नाही. जाऊ दे बाकीच्यांना जायचं तर. मी तरी काय करू जाऊन? टोण्या शांत हो. डिंपल, काय वेड्यासारखं करतेस तू? तुला काय परत सिनेमा बघता येईल, पण या सगळ्यांना परत नाही बघता येणार. फॅमिली सोबत जाल तुम्ही बाहेर. वेडेपणा करू नकोस. ठरलं, तू सिनेमा बघायला जातेस म्हणजे जातेस. हे घे तिकीट्स. दिदे, हो इकडे तिकीट. तिकीट तर लय भारी. म्हणजे पिक्चर पण भारी असेल ना? भारीच असेल, भारीच असेल. मी कसं दिसतोय तिथे? लय भारी दिसतोय ना तिथे? तू पण गॉगल घाल, म्हणजे तू पण एका नाही लय म्हणजे लय भारी दिसतील बघ. टोन्या, अक्कल वाटताना कुठे फिरायला गेला होतास का? असं रात्रीचं कोणी गॉगल घालून फिरतं का? आपली आजी घालती की. अरे तिला दिसत नाही म्हणून ती चष्मा घालती. तुझं पण नाही का असतं बाबा? आजी, काय ग? तू लुगडं नेसलं नाहीस वय? मग काय धोतर नेसलंय वे? अगं तुझं काय डोळं फुटलेत वय?
अगं म्हणजे नवीन लुगडं का नाही नेसलंस? मला वाटलं नटून थटून येशील तू. अगं मला नाही नवं लुगडं नेसायचं आणि मला यायचं पण नाही. जावा तुम्ही. आता मग अशी तर म्हणत होती मला बी यायचं पिक्चरला, मग आता काय झालं? मला नको त्या कंपाऊंडरचा उपकार. मगाशी असं बी वाटलं की तो कंपाऊंडर आपल्या संग येणार आहे, पण तो वाड्यात थांबतोय म्हणल्यावर माझा नाही त्याच्यावर विश्वास, म्हणून मी काय वाडा सोडून येणार नाही. अगं ते काय तुझा वाडा पळून येणार आहेत का? नीलबी त्याचा काही भरोसा नाही. आणि तुम्ही जावा त्या पिक्चरला का पिक्चरला. मी येणार नाही, माझी नाही येणार. या म्हातारीला कितीही समजवलं तरी ऐकणार नाही. मरू द्यायला इथेच वाड्यात. आज जर मध्ये आली ना मारूनच टाकतो. अगं पण आहे एकदा सांगितलं ना येणार नाही म्हणून. बोला ना डॉक्टर. हॅलो, झोपला होता का? नाही बोला ना, काय काम होतं का? म्हणजे एवढ्या रात्री तुम्ही फोन केला, काही प्रॉब्लेम तर नाही ना झालेला? अरे बापरे, खूप उशीर झालाय, माझ्या लक्षातच आलं नाही. सॉरी या. म्हणजे काय, ऍक्च्युली वाड्यात कोणीच नाहीये. मला खूप एकटं एकटं वाटतं, खूप भीती वाटते, म्हणून मी तुम्हाला फोन केलाय. पण एवढा उशीर झालाय, एवढ्या रात्री मी फोन केलाय हे माझ्या लक्षातच नव्हतं. सॉरी या. हॅलो. हॅलो. हा डॉक्टर, अहो बोला ना, फोन का कट केला? माझीच चूक झाली, मी तुम्हाला एवढ्या रात्री फोन केला. अहो चूक काय त्या? माझ्या एका कॉलवरती रात्री तुम्ही मला भेटायला आला होता. जेव्हा जेव्हा मी एकटी पडली ना, तेव्हा तेव्हा तुम्हीच मला आधार दिलाय. आणि आज जर तुम्हाला एकटं वाटतंय आणि माझ्याशी बोलावंसं वाटतंय, तर त्यात चूक काय? बोला तुम्ही, मी आहे जागी. मंजू अगं अशी कशी ग तू? तुला कधी कळणार माझ्या मनातलं? हॅलो. हॅलो डॉक्टर, काय झालं? बोला ना. नाही, तुम्ही खरंच झोपा. मी एवढ्या रात्री नव्हतं फोन करायला पाहिजे तुम्हाला. बरं ठीक आहे, मी झोपते, तुम्ही शांत झोपा. हा. पण मला झोप येईल असं काही वाटत नाही हो. का? काय झालं? अहो मला खूप भूक लागली आहे आणि मला भूक सहन होत नाही, लगेच चक्कर येते. म्हणजे वाड्यात कोणीच नाहीये, नाहीतर काहीतरी बनवून दिलं असतं, आणि मलाही काहीच बनवता येत नाही. अहो घरात दूध असेल किंवा एखादं फळ असेल तर ते खा. हॅलो. हॅलो. डॉक्टरांनी फोन का कट केला? काय झालं असेल? भुकेने त्यांना चक्कर तर आली नसेल ना? त्यांचा आवाजही लो येत होता. तब्येत जास्तच तर बिघडली नसेल ना? काही करू, जाऊ की नको? मंजू, किती वाट बघितली मी तुझी. अजून किती वाट बघायला लावणार आहेस? ये लवकर. आता हा दुरावा सहन होत नाहीये मला. मला खात्री आहे तू येणार, पण कधी? माझा प्लॅन कधीच फेल जात नाही. या म्हातारीला दुसरीकडे कुठेतरी पाठवायला पाहिजे. मंजूलाही दिसता कामा नये. कोण रे मुर्दा तिकडं? कुणाचं मोड बसवलंय इथं वाड्यात? ते कंपाऊंडरच असल. तोच होता इथं वाड्यात. याला असल कुठं खजिना लपवलेला होडकायला. माझं दागिनं चोरून पळून घेऊन जाय नाही म्हणजे झालं. थांब आता, त्याचा मुर्दा मीच बसवते, बघते त्याच्याकडे. त्याची किरडी त्याची ढासाळली लवकर. त्याच्या पालखीचा निघाला धूर. त्याला घातलं नेऊन डाबऱ्यात. त्याला थांब, बघतेच आता त्याला.
एवढ्या रात्री इथे? तुम्हाला भूक लागली ना म्हणून खास डबा घेऊन आले. अहो कशाला? अहो या सगळ्याची काय गरज होती? तुम्ही का उगाच स्वतःला त्रास करून घेतलाय? हो त्रास कसला त्यात? आता तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं केलं की नाही, मग मला त्रास झाला का किंवा तुम्हाला त्रास झाला का? हे घ्या खाऊन घ्या. छान झालं. ते तुम्ही केलं म्हणून झालं. गरम गरम आहे ना म्हणून छान लागतंय. म्हणजे तुम्ही हे खास सगळं माझ्यासाठी बनवून आणलंय? हो म्हणजे तुमचा जेव्हा फोन आला होता ना तेव्हा घरातलं सगळं जेवण संपलं होतं आणि मला माहिती तुम्ही ना असेच उपाशी झोपला असता म्हणून बनवलं. मी खरंच खूप नशीबवान की तुमच्यासारखी मैत्रीण माझ्या आयुष्यात आली. अहो खरं तर नशिबान आम्ही आहोत. सतत दुसऱ्यांचा विचार करणारा व्यक्ती आमच्या आयुष्यात आहे. बस भरलं माझं पोट. हे काय डॉक्टर? हो तुम्हाला भूक लागली आहे ना? हे सगळं संपवायचंय हा? खरं तर तुमच्या कौतुकानंच माझं पोट भरलंय. हे काय? मी तुमचं काही ऐकणार नाही. हे सगळं संपवायचंय म्हणजे संपवायचंय. अहो खरंच नको. म्हणजे मी आता जेवत बसलो तर उगाच ऍसिडिटी होईल आणि जेवणाची वेळही टळून गेली. डॉक्टर प्लीज. बरं ठीक आहे. तुम्ही थोडं कवयना खाल्लं ना मला बरं वाटलं. हे घ्या पाणी. मलाही खरंच खूप बरं वाटलं. म्हणजे एवढ्या रात्रीचं तुम्ही खास माझ्यासाठी जेवण बनवून आणलं. बरेच दिवस मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. सांगा ना. मला तुम्ही खूप आवडता. मलाही तुमचा स्वभाव खूप आवडतो. खरंच तुम्ही खूप चांगले आहात डॉक्टर. नाही तुम्हाला माझ्या म्हणण्याचा अर्थ नीट कळाला नाही. मला तुम्ही खूप आवडता. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. माझं खूप प्रेम आहे. डॉक्टर अहो काय बोलताय तुम्ही? माझं लग्न झालंय. त्यानं काय फरक पडतो? आपल्या दोघांना एकमेकांची कंपनी आवडते. मी महाबळेश्वरला बघितलंय ना. तुम्हाला डॉक्टर माझ्या वागण्याचा तुम्ही चुकीचा अर्थ काढला. हे बघा माझ्या मनात तुमच्याबद्दल काहीही नाहीये. माझं माझ्या नवऱ्यावरती खूप प्रेम आहे. हे तुम्ही सगळे गैरसमज करून घेतलेत. असं असेल तर घ्या. माझ्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घ्या. तुम्हाला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. तुमची शपथ. माझ्या मनात तुमच्याबद्दल काही सुद्धा नाहीये. खोटं बोलताय तुम्ही. खोटं आहे. तुम्ही स्वतःशी सुद्धा खोटं बोलताय आणि माझ्याशी सुद्धा खोटं बोलताय. म्हणजे मान्य आहे तुमचं लग्न झालंय ते सगळं मान्य आहे. पण तुम्ही प्रेम का ना करताय? त्याची काहीच गरज नाहीये. प्रेम म्हणजे काय फार मोठा गुन्हा नाहीये. तुम्हाला मी हवाय हे तुमच्या डोळ्यामध्ये दिसतंय मला. हे सगळं खोटं आहे. माझं माझ्या नवऱ्यावरती आणि माझं नवऱ्याचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. माझ्या मैत्रीचा तुम्ही चुकीचा अर्थ काढला. काय चुकीचा अर्थ काढलाय मी? सांगा ना तुम्ही. तुमच्या डोळ्यात दिसतं ना तुम्हाला मी हवाय. तुम्ही जेव्हा जेव्हा मला भेटता तेव्हा तुमच्या हृदयाची वाढलेली धडधड ऐकली मी फील केली. तोंड सांभाळून बोला डॉक्टर. असं काही सुद्धा नाहीये. आवरा स्वतःला. तुमचं ना डोकं जागेवरती नाहीये. तुम्हाला सध्या आराम करायची गरज आहे. तुम्ही आराम करा. आपण उद्या बोलूयात. असं पळून जाऊन काय होणार आहे सांगा. आजच चान्स आहे. जे तुमच्या मनात आहे ते सगळं तुम्ही बोलून टाका. एकतर तुमचा नवरा हा असा त्याच्याकडून तुम्हाला जे आयुष्यात सुख हवंय ते कधीच मिळणार नाही. माझ्यासारख्याच तुम्ही सुद्धा प्रेमाला तळमळत आहात हे ठाऊक आहे मला. मला तुम्हाला खूप सारं प्रेम द्यायचंय. पाणी जसं पाण्यामध्ये मिसळतं ना तसं मला मिसळून जायचंय. मला विरघळून जायचं. मला तुम्ही हवे आहात. डॉक्टर काय करता? डॉक्टर सोडा मला. डॉक्टर काही चुकीचं नाहीये. प्रेमात चुकीचं वगैरे काही असं नसतं. आज सगळी बंधनं तोडून टाकूया आपण. डॉक्टर तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तुम्ही इतकी नीट असाल असं वाटलं नव्हतं मला. सोडा. डॉक्टर डॉक्टर काय करताय? सोडा माझा हात डॉक्टर. जोपर्यंत तुम्ही मला हो म्हणत नाही ना तोपर्यंत मी सोडणार नाही. डॉक्टर काय करताय? सोडा म्हटलं तुम्हाला डॉक्टर. मला तुम्हाला सगळं सुख द्यायचं जे तुमचा नवरा तुम्हाला देऊ शकत नाही. डॉक्टर सोडा डॉक्टर. डॉक्टर